नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अंजली ही ईश्वरीला म्हणत असते की अगं काल रात्री ना अर्णवला काय झालेलं माहीत नाही, अचानक माझ्यावर चिडला. तेव्हा ईश्वरी म्हणते की तेच तर, अर्णव सर असेच असतात. प्रत्येक वेळेला चिडतील आणि का चिडतील, कधी चिडतील याचा काही नेम नाही. प्रत्येक वेळेला चिडतच असतात ते नुसते. असं म्हणून आता ईश्वरी म्हणते की कधी कोणावर काय चिडतील याचा अजिबात नेम नाही येत आई. असं म्हटल्याबरोबर आता इथे लगेच अंजली तिच्याकडे बघतच राहते, कारण तिच्या मनात काय चालू आहे अर्णवबद्दल हे अंजलीला माहीत करून घ्यायचे असते. ईश्वरी म्हणते की ताई काय झालं आता. तेव्हा अंजली म्हणते की तुला वाटतंय की तसं नसेल, कारण कदाचित मला असं वाटतंय ना की तू कदाचित काल इंदोरला निघून चालली असशील ना, म्हणूनच अर्णव चिडला असेल कदाचित आणि माझ्यावर नाग निघाला असेल. ती म्हणते की अजिबात नाही, हे तर कारण बिलकुलच नसेल ताई. तुम्हाला माहिती आहे की माझ्या जाण्याने त्यांना कसला फरक पडणार आहे. मी जाते तर त्यांना काही एक फरक पडणार नाही. उलट त्यांना आवडलं असेल की मी जाणार आहे म्हणून, कारण त्यांच्या मागची जी बडबड असते ती कमी होणार असं वाटत असेल त्यांना. मी तुम्हाला सांगू का की त्यांना वाईट कशाचं वाटत असेल. त्यांना मी जाते याचं वाईट वाटलंच नसेल. खरं तर त्यांना वाटलं असेल की मी त्यांची रिक्वेस्ट ऐकली नाही ना, म्हणून त्यांचा इगो दुखावला गेला असेल कदाचित, आणि तो इगो हर्ट झाला असेल ना, म्हणूनच ते चिडले असतील, बाकी काही नाही. नाहीतर माझ्या जाण्याने त्यांना काही त्रास वगैरे होणार नाही. अंजली आता विचित्र नजरेनेच बघायला लागते. ती म्हणते की हो गं, आहे त्याचं कदाचित, कारण कसं आहे ना, त्याचं ऐकलं नाही तर थोडं हर्ट होतं, आहे स्वभाव त्याचा तसा. तसंच तर आम्हाला म्हणून तर काची काळजी वाटत असते. तेव्हा ती म्हणते की काळजी का. मग अंजली म्हणते की अगं कसं आहे ना, उद्या अर्णवसाठी आम्ही मुलगी बघू, तर तसं व्यवस्थित जुळून आलं पाहिजे ना. म्हणजे तसं सगळ्या बाबतीत, लग्नाच्या बाबतीत असं व्हायला नको. म्हणजे कोणीही असे स्वभाव सहन करू शकत नाही, बरोबर ना. तेव्हा मग अंजलीला ती म्हणते की हो बरोबर आहे ताई तुमचं. तेव्हा ती म्हणते की हो का, लग्न तर करावं लागेलच ना. म्हणजे ना आम्ही सध्या चिंटूच्या लग्नाबद्दल बघतोय. हे ऐकल्यावर ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते की हो लग्न. मग अंजली म्हणते की हो लग्नाबाबतीतच बघतोय. कशी मुलगी हवी, काय हवी, हे सगळं बघायला हवं ना. मग ती म्हणते की मला सांगा ताई, तुम्हाला कशी मुलगी अर्णव सरांसाठी हवी आहे. तेव्हा ती म्हणते की मला ना अर्णवसाठी एकदम त्याला समजून घेईल, त्याच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल करेल आणि त्याला मनापासून समजून घेईल आणि समजून त्याच्या चुका सुधारेल अशी मुलगी हवी आहे. आता असं म्हटल्याबरोबर ती म्हणते की हां. तर अंजली म्हणते की तशीच मुलगी त्याला हवी आहे गं, कारण त्याचा स्वभाव जरा चिडचिड आहे ना, मग त्याला समजून घेणारी, त्याचं मन जपणारी अशी मुलगी त्याच्यासाठी आम्ही बघतोय. तेव्हा हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते की कोण असेल बिचारी काय माहिती, अशी ती हळूच आवाजात पुटपुटते. तेव्हा अंजली म्हणते की काय गं, काय झालं. ईश्वरी म्हणते की नाही, काहीच नाही. मग त्यानंतर अंजली म्हणते की तू एक काम करशील का ईश्वरी. ती विचारते की काय झालं ताई. मग ती म्हणते की तू बघशील का अर्णवच्या मनात, म्हणजे त्याच्याशी बोलून, की त्याला कशी मुलगी हवी आहे वगैरे, किंवा लग्नाबद्दल त्याचे काय विचार आहेत. तेव्हा अंजली म्हणते की काय ताई तुम्ही काय बोलताय, मी आणि अर्णव सरांना विचारू. तुम्हाला असं वाटतंय का की अर्णव सर मला सांगतील. म्हणजे हा असा पर्सनल प्रश्न मी त्यांना कसा विचारू शकते ना. तेव्हा अंजली म्हणते की अगं तसं काही नाही आहे, उलट तू त्याची क्लोज आहेस अगं, शिवाय तू त्याच्या ऑफिसमध्ये PA म्हणून काम करत होतीस ना त्याची, मग ना तुमच्या दोघांमध्ये ते छान असं ट्युनिंग जुळून आलं अगदी. म्हणूनच मी तुला सांगितलं की तू त्याला विचार, म्हणजे तो तुला काही ते प्रश्नाचं उत्तर देईल. ईश्वरी म्हणते की मला तरी असं वाटत नाही आहे की मी अर्णव सरांचा क्लोज आहे. ते फक्त मला त्यांच्या ऑफिसची PA मानायचे आणि कामाबद्दलच बोलायची. त्यानंतर मग आता आम्ही त्यांच्या ऑफिसची एम्प्लॉई पण राहिलेली नाही आहे, आणि मग ते मला या सगळ्या गोष्टी कशाला सांगतील. शिवाय मी त्यांच्या ऑफिसची एक्स एम्प्लॉई, त्यांच्याशी आता माझं काही घेणं देणं नाही. मग कसं काय आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोलणार. त्यानंतर अंजली आता ईश्वरीला बोलून दाखवते की मला सांग तुला अर्णवबद्दल काय वाटतं. तेव्हा ती म्हणते की वाटतं ना, अर्णव सर खरंच त्यांच्याबद्दल, तेवढे मोठे बिझनेसमॅन आहे, त्यांच्याबद्दल आदर वाटतो मला, परंतु ना एका टाईमला भीती पण वाटते. कारण कधी त्यांचं वागणं काय होईल, कसे कोणाशी वागतील ना, याचा काहीच आपण अंदाजा लावू शकत नाही. कसं आहे ना ताई, त्यांच्या बाबतीत काहीच सांगता येणार नाही. बात बात में मौसम बदल जाता है, आणि कधी त्यांचे विषय टळून कधी ते चिडतील याचा खरंच काहीच अंदाज घेता येत नाही. असं ईश्वरी ही अंजलीला सांगत असते. आणि अंजली विचार करते की हिला तर चिंटूबद्दल काहीच वाटत नाही आहे. नंतर ईश्वरीला म्हणते की थांबा माझा फोन आला आहे. तेव्हा मग ती फोन घेते आणि म्हणते की मामा हां बोल काय झालं. तेव्हा तो म्हणतो की अगं अंजली, मला एक गोष्ट सांग की अर्णवने तुला काही कॉल केला होता का, किंवा तू पत्रिकेबद्दल कालचं जे काही झालं ते अर्णवशी बोलली होतीस का. मग ती म्हणते की नाही, असं तर मी काहीच बोलली नाही आहे. अरे आमचा फोनच कसा होणार, मी इथे ईश्वरीच्या घरी आली आहे ना तिच्याशी बोलायला.
मग तो म्हणतो की बरं बरं ठीक आहे. तेव्हा ती विचारते की काय झालं आहे मामा बोल ना. तेव्हा तो सांगतो की अगं अर्णवचा ना कॉन्टॅक्टच होत नाही आहे. कुठे ना काहीच कळत नाही आहे. शिवाय ऑफिसमध्ये विचारलं तर त्याची गाडी तिथे ऑफिसमध्ये पार्किंगला आहे आणि तो कुठे गेला काहीच पत्ता नाही आहे. त्याचा फोनही लावला तर तोही बंद येतो आहे. खरंच कळत नाही आहे नेमकं काय झालं आहे. आता अंजली म्हणते की थांब मामा, तू नको काळजी करूस, मी निघते इथून लगेचच. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की बरं ठीक आहे, ये तू मग आपण बघूया. ईश्वरी आता म्हणते की ताई काय झालं. तेव्हा ती म्हणते की अगं काय माहिती, मामाचा फोन आला होता, अर्णवचा फोनच लागत नाही, किती उशीर झाला, शिवाय तो घरीही नाही पोचलेला आहे आणि त्याची गाडीही तिथे ऑफिसमध्ये पार्किंगमध्येच आहे, त्यामुळे जरा जास्त प्रश्न पडलेत, कळत नाही की तो कुठे गेला असेल. त्यावर ईश्वरी म्हणते की ताई अहो नका काळजी करू, अर्णव सर ना येतील घरी, कुठेतरी ट्रॅफिकमध्ये वगैरे अडकले असतील कदाचित, येतील घरी, तुम्ही नका काळजी करू, अर्णव सर असे कुठेही निघून जाणार नाहीत. तेव्हा ईश्वरीच्या बाबतीत ती मनातच विचार करते की हिला तर चिंटूबद्दल काळजीही नाही आहे, असं म्हणून ती तिथून निघते आणि ईश्वरी जाता जाता म्हणते की ताई नका काळजी करू, अर्णव सर येतील घरीच लवकर. अंजली निघून गेल्यानंतर मात्र ईश्वरीच्या मनात आता भीती वाटायला लागते. ती म्हणते की काय, कुठे गेले असतील हे अर्णव सर काहीही न सांगता. एरवी तर कुठे काय असतात ते बडबड करून सांगतातच, परंतु आज काय झालं असेल काहीच कळत नाहीये. अर्णव सर कुठे गायब झाले असतील. मगाशी ताई समोर होत्या म्हणून मला त्यांना त्यांच्यासमोर काहीच सांगता आलं नाही, काळजी दाखवता आला नाही, नाहीतर त्या पण घाबरल्या असत्या, म्हणूनच मी त्यांना माझी काळजी नाही दाखवली. परंतु आता काय करणार मी, म्हणजे अर्णव सर गेले कुठे असतील, नेमकं काय झालं असेल त्यांच्या बाबतीत, काहीच कळत नाही आहे, काहीच कळायला अंदाजच नाही आहे. असं म्हणून ती आता टेन्शनमध्ये आलेली असते आणि म्हणते की थांब, फोन लावून बघ इशू, अर्णव सर फोन उचलत आहेत का ते म्हणून. आणि म्हणून ईश्वरी धावत धावत आता जाऊन तिचा फोन घेते आणि अर्णवला ती आता म्हणते की नाही, अर्णव सरांना फोनच लावून बघते की कुठे आहेत ते, त्यामुळे कळेल की ते कुठे आहेत निदान ते तरी. त्यावेळेला ईश्वरी आता त्याला फोन लावायला जाते आणि फोन लावल्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ येत असतो. मग ईश्वरीला आणखी भीती वाटते आणि म्हणते की काय नेमकं काय झालं आहे, अर्णव सरांचा फोन कसा काय बंद लागतोय आणि हे फोन बंद ठेवून नेमके गेले तरी कुठे असतील, काय झालं असतील अर्णव सरांच्या बाबतीत. आता तिला खूप धाकधूक वाटत असते आणि भीती देखील. काय करावं, अर्णव सरांना कसं शोधावं, कुठे गेले असतील ते, ह्या ना माणसाला कळतच नाही. निदान कुठून तरी कळवावं ना घरी, सगळेजण घरातले काळजी करत असतील. आता घरात सगळेजण किती टेन्शनमध्ये आहे, अंजली ताई पण किती घाईघाईने निघून गेल्या, आजी पण टेन्शनमध्ये असतील, असं म्हणून तीही आता डोळ्यात पाणी आणते. तर इथे आजी वाट बघत बसलेली असते आणि म्हणते की काय झालं असेल, माझा अर्णव कुठे असेल. तेवढ्यातच अंजली येते आणि म्हणते की मामा, काही पत्ता लागलाय का अर्णवचा. तेव्हा तो म्हणतो की नाही गं, अजून काहीच पत्ता लागलेला नाही आहे. तेव्हा मामी लगेच नाटकं करत म्हणते की देवा, हे देवा, माझ्या अर्णवला लवकर घरी पाठव रे. तेव्हा आता आजी म्हणते की अंजली, मला खूप भीती वाटते, अजूनही माझा अर्णव आलेला नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते की अगं शांत हो, आपण बघूया मामा, चल आपण बाहेर पडून निघूया हवं तर. मग तेवढ्यातच दरवाजात अर्णव आलेला असतो. आता तो आल्याबरोबर अंजली म्हणते की हा बघ, आलाच की. मग त्याला बघितल्यावर आजीच्या जीवात जीव येतो. अर्णव आता समोरून चालत चालत येतो. त्याला कळत नसतं की नेमकं घरात काय परिस्थिती आहे. तो सगळीकडे बघतो आणि म्हणतो की हे काय आहे आणि हे सगळं काय सुरू आहे. त्यावेळेला मग आता इथे सगळेजण टेन्शनमध्ये असतात आणि कोणीही अर्णवकडे बघत नाही. आजी मात्र आता ढसाढसा रडत असते आणि त्यावर अर्णव म्हणतो की काय झालंय, बोलाल का कोणी, मला काही सांगाल का. तेव्हा मात्र इथे वल्लरी गप्प बसून असते, कारण अर्णव घरी आलेला असतो हे तिला काही एकार्थी आवडलेलं देखील नसतं. आता अर्णव म्हणतो आजी काय झालंय, मला प्लीज सांगशील का जरा, तू अशी का रडतेस बरं तू. तेव्हा मग आकाश येऊन सांगतो की अरे दादा, तुला काही कळतंय का, तू एकतर ऑफिसमधून निघालास, शिवाय तुझा फोनही आम्ही लावतोय तर स्विच ऑफ येतोय आणि नंतर परहॅप्स त्याच्यावरती टॉप इंटू इट तू गाडी तिथेच ठेवली आहेस आणि तुझा फोन बंद. मग आम्हाला काळजी वाटणार नाही का, तू कुठे गेला आहेस काही नाही, हे आम्हाला कसं समजणार. हे ऐकल्यानंतर आता चिंटूला समजतं की नेमकं तो कुठे चुकला आहे. आजीला खूप राग आलेला असतो. आता त्यावर लगेच अर्णव म्हणतो की अच्छा, म्हणजे याच्यामुळे आजीला भीती वाटते, तर याच्यामुळे माझी आजी काळजीमध्ये आहे आणि माझ्यावर चिडली आहे ती. तेव्हा आजी म्हणते की चिंटू, चिडू नाही तर काय करू मी, अरे कसं वागतोयस तू, तुला तरी कळतंय का. तेव्हा मग तू असं का वागलास मला सांग आधी, आम्हाला इतकं काळजीमध्ये का टाकलंस तू. तेव्हा तो म्हणतो की अरे प्लीज, काळजी करण्याची गरज नाही आहे, तसं काहीही कारण नव्हतं आणि फोनची बॅटरी डेड झाली होती आणि मी कार ऑफिसमध्ये याच्यासाठी लावली होती की ती लावण्या माझ्याबरोबर कॉफी प्यायला जाण्याचा हट्ट करत होती आणि मला ते नको हवं होतं, म्हणूनच मी ती कार माझी तिथेच ऑफिसमध्ये लावली आणि मी कॅब बुक केली आणि कॅबने येत होतो,
परंतु रस्त्यामध्ये ट्रॅफिक जाम झाल्यामुळे मला यायला थोडा उशीर झाला, बस इतकंच, बाकी काहीही नव्हतं. आणि तुम्ही उगीच सगळे घाबरताय. आणि प्लीज आता तरी सगळेजणं माझ्यावरचं चिडणं थांबवाल का? आणि माझा जो मुद्दा आहे तो सगळ्यांना समजला आहे का? त्यावेळेला मग आता लगेच मामा म्हणतो की अरे तुझा मुद्दा समजला आहे, परंतु आईच्या मनाचं काय करशील? अरे ती काळजी करते ना तुझी, काय करणार? तिच्या मनात किती काळजी आहे आणि तू आला नाहीस म्हणून तिच्या जीवाला किती घोर लागला माहिती आहे का तुला? आणि किती घाबरली होती ती. तेव्हा मग अर्णव म्हणतो की अच्छा, म्हणजे माझ्या आजीला त्रास होतो आहे मी असं वागलो आहे म्हणून, बरोबर ना? आता आजीचा हात तो हातात घेतो आणि म्हणतो की आजी अगं प्लीज नको काळजी करूस, मी व्यवस्थित आहे, नको घाबरूस. तेव्हा मग ती म्हणते की अर्णव नाही रे बाबा प्लीज, असं आत्ता मला धक्के नाही सहन होत. तेव्हा मग अर्णव म्हणतो की आजी तुला घाबरण्याची काय गरज आहे? माझी आजी ही एकदम स्ट्रॉंग वुमन आहे, सुपर वुमन आहे ती, मग कशाला घाबरते? असं म्हटल्यावर सगळे हसायला लागतात. आजी म्हणते की नाही रे बाबा अर्णव, तुझ्या बाबतीत मी अजिबात स्ट्रॉंग नाही आहे बरं का, खूप हळवी आहे आणि मला तुझी खूप काळजी वाटत होती की तू इतका वेळ आला नाहीस म्हणून, म्हणून मी खूप घाबरले होते. त्यावेळेला अर्णव म्हणतो की आजी अगं नको काळजी करूस, अजिबात अशा चुकीचा विचार आणू नकोस मनामध्ये, अगं तू माझी स्ट्रॉंग आजी आहेस. तेव्हा ती म्हणते की हो रे स्ट्रॉंग आहे, परंतु मला खरंच खूप भीती वाटत होती. त्यावर तो म्हणतो की ठीक आहे, आता इथून पुढे जर असं काही असेल ना तर मी तुला पहिले कॉल करून कळवत जाईल, ठीक आहे? मग त्यानंतरच मी पुढचा निर्णय घेईन. तेव्हा आजी म्हणते की बरं ठीक आहे, प्रॉमिस ना? तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस प्रॉमिस, असं म्हणून आता तो तिला जवळ घेतो आणि म्हणतो की शांत हो, नको काळजी करूस, माझी आजी अशी रडताना मला अजिबात बघवत नाही आणि तुझा अर्णव आहे व्यवस्थित तुझ्यासमोर, अजिबात काही घाबरण्याची गरजच नाही आहे ना, असं तो बोलून दाखवत असतो. आणि त्यावेळेला वल्लरी मात्र तोंड वाकडं करत असते. अशा प्रकारचे अर्णवचं आणि आजीचं नात्याचं गोड स्ट्रॉंग कनेक्शन आपल्याला इथे पाहायला मिळालं. नंतर ईश्वरी सारख्या घरात नुसत्या फेऱ्या मारत असते. तिला नमू विचारते की अगं इशू काय चाललंय तुझं, तू सारख्या नुसत्या इथून तिथून फेऱ्या का मारतीयेस? तेव्हा ती म्हणते की अगं काय करू ताई, मला तर खरंच खूप कंटाळा आलाय. अगं हे अर्णव सर घरात कुठे गेलेत ना, सगळ्यांना चिंता लावून गेलेत, कुठे गेलेत काहीच कळायला मार्ग नाही. अगं यांचा फोन पण बंद लागतोय, शिवाय ऑफिसमध्येही गाडी तशीच पार्क करून गेलेत म्हणून काळजी वाटते. आणि मी त्यांना मेसेज करून ठेवला आहे, परंतु बघूया मेसेज डिलिव्हर झाल्यानंतर किंवा त्यांचा फोन ऑन झाल्यावर मेसेज डिलिव्हर झाल्याचं कळेल म्हणून त्यांना मेसेज पण करून ठेवला आहे मी. तेव्हा मग नम्रता म्हणते की अगं हो, मग तू किती चिडतेस त्यांच्यावर, अशी चिडचिड करू नकोस. तेव्हा ती म्हणते की हो चिडचिड करत नाही आहे मी, परंतु काळजी वाटते ना, हे माणूस कसे वागतात खरंच यांना ना काहीच कळत नाही. तेवढ्यातच इशूला मेसेज डिलिव्हर झाल्याचं कळतं आणि ती म्हणते की थांब, डिलिव्हर झाला आहे, कदाचित फोन ऑन झाला आहे यांचा, एक काम करते मी यांना ना फोनच लावते, म्हणजे कळेल मला नेमकं कुठे आहेत ते. तेव्हा ईश्वरी लगेच त्यांना फोन लावते आणि म्हणते की हॅलो अर्णव सर. तेव्हा तो बोलतो की बोल. तेव्हा ती म्हणते की सर कुठे आहात तुम्ही, तुम्हाला काही कळतं की नाही? अहो असं कशाला वागताय तुम्ही, घरातल्यांच्या सगळ्यांच्या जीवाला टेन्शन दिलं आहे तुम्ही. अहो कुठे गेलात, काय गेलात, कुणाला काही सांगण्याची कर्टसी आहे की नाही तुमच्यामध्ये? आणि तुम्ही कुठे आहात आता मला सांगा, आणि घरात तुम्ही कळवलं आहे का ते तुम्ही कुठे आहात म्हणून? तेव्हा तो म्हणतो की एक मिनिट मिस इंदोर, मला जरा सांग की नेमकं काय झालं आहे आणि तुला कसं कळलं हे सगळं? तेव्हा ती म्हणते की हो त्याचं काय झालं की अंजलीताई आमच्या घरी आल्या होत्या आणि तेव्हाच त्यांना फोन आला होता मामांचा, तेव्हा आम्हाला समजलं. तेव्हा मग तो म्हणतो की एक एक मिनिट हँग ऑन, मला सांग मिस इंदोर की तू कुठे आहेस आत्ता? तेव्हा ती म्हणते की मी इथेच आहे, घरीच आहे आत्याकडे. आणि हो तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं की आम्ही इंदोरला जाण्याचं कॅन्सल केलं, आमचं अचानक कॅन्सल झालं. तेव्हा तो आणखीनच तिच्यावर भडकतो आणि म्हणतो की अगं मिस इंदोर, तू जर तुझं इंदोरला जाण्याचं कॅन्सल केलंस तर मग तुला मला फोन करून कळवता आलं नाही का? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर अहो हे काय मध्येच तुमचं? तेव्हा तो म्हणतो की मध्येच म्हणजे काय, तू इतका मोठा डिसिजन घेतलास, मी तुला अडवलं होतं जाण्यापासून, परंतु जर तू गेलीसच नाहीस तर मग तू मला का नाही सांगितलंस एक कॉल करून, तुला गरज नाही वाटली? अगं तुझ्यात तेवढीही कर्टसी नाही आहे का? कितकी इरिस्पॉन्सिबल वागतेस तू, अजिबात कशाचंही भान नाही, अजिबात बेजबाबदारपणेच वागत असतेस तू, काही बोलायचं काही करायचं तिथे तर तुला काही कळतच नाही, परंतु जर गेली नाहीस तर तुला मला एका फोनने कळवता आलं नाही का? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर बस झालं, तुम्ही मला किती ऐकवताय, मला एक गोष्ट सांगा की मी तुम्हाला फोन करून कळवण्याबाबतचे एक कारण सांगा, कशाला कळवू मी तुम्हाला? आणि तसंही मी जाण्याने किंवा न जाण्याने तुम्हाला इतका मोठा काय फरक पडणार होता, पण मला तुम्ही सांगा ना हे सगळं तुम्ही का वागलात? तेव्हा ईश्वरी
म्हणते की तुम्ही मला इतकं बोलून मोकळे झालात की मी इरिस्पॉन्सिबल आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी बोललात मला, मी गैरजिम्मेदार आहे असंही बोललात मला, परंतु तुम्ही जे काही आज केलं आहे घरच्यांच्या बाबतीत त्याला कुठे चांगलं म्हणतात? तुम्ही खरंच सर वागताना आता तुम्हाला मी गेली नाही म्हणून म्हणजे फोन केला तेव्हा कळालं आहे, परंतु तुम्हाला मी इतका काळजीने फोन केला, तुम्हाला मेसेज केला, त्याचं तुम्हाला काहीही पडलेलं नाही आहे. समोरची व्यक्ती आपली काळजी करतोय त्याच्याबद्दल तर तुम्हाला काही बोलणं सोडाच, काही विचारणं सोडाच, परंतु मी इकडून गेले नाही आणि तुम्हाला त्याचा कॉल केला नाही, त्यामुळे तुम्ही मला बोलून दाखवता येतं. खरंच अर्णव सर, तुम्हाला काय बोलावं नाही खरंच मला आता काहीच कळत नाही आहे. मला ना आता खरंच तुमच्याबद्दल खूप राग आला आहे आणि तुमच्याशी ना आता भांडायची किंवा बोलण्याची इच्छा होत नाही आहे माझी. खरंच मला आता खूप राग येतो आहे, असं ईश्वरी त्याला बोलून दाखवत असते. त्यावेळेला तो म्हणतो की मिस इंदोर, एक मिनिट, हँग ऑन. तू ना मला उगीच नको नको त्या गोष्टी बोलून दाखवू नकोस. कसं आहे ना की तू चुकली आहेस तर तू ते मान्य कर. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही सर, मला ना आता तुमच्याशी बोलायचंच नाही, ठेवते मी फोन, असं म्हणून ती फोन कट करून टाकते. आणि त्याच वेळेला आता फोन कट करून झाल्यानंतर ती तिच्या बेडवर जाते आणि म्हणते की जाऊ दे, आता ना मला बोलायचंच नाही. आणि अर्णव मात्र खुश झालेला असतो की मिस इंदोर ही अजून इंदोरला गेलेली नाही आहे आणि तो कालातच हसतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हा माणूस तर खरंच अजीब आहे, इतकी काळजीने मेसेज केला परंतु त्याचं काहीच नाही आहे त्याला. तेव्हा ईश्वरीला मेसेज येतो आणि ती मोबाईलमधला मेसेज वाचते आणि त्या मेसेजमध्ये अर्णवने लिहिलेलं असतं की मी आता जे काही बोलून गेलो ते जरा जास्तच बोललो, परहॅप्स ठीक आहे, जे काही घडलं ते एवढंच मला बोलायचं होतं, गुड नाईट, असं बोलून आता ती मेसेज बघते आणि म्हणते की बघितलं काय बोलतोय, फक्त मी जे काही बोललो ते जास्त बोललो असं बोलला आणि बाकी काही बोलला नाही. म्हणजे याच्या मनामध्ये ना काहीच नसतं, इतका समोरची काळजी करतो तरी याला काहीच पडलेलं नसतं. ठीक आहे, जाऊ दे. खरं तर ना मला वाटतंय की जगात इतका कुठल्याही माणसाला गुण असेल त्याच्या डिक्शनरीमध्ये सॉरी हा शब्दच नाही आहे. जर सॉरी बोललो तर आपण कमी पडतो असंच कदाचित वाटतंय त्याला. तेव्हा मग त्यावर नम्रता म्हणते की ठीक आहे, जाऊ देत, आता तू उगीच चिडचिड करत बसू नको बघू. आणि मग तू आता त्यांना रिप्लाय देतेस की नाही? तेव्हा ते म्हणते की नाही, मी अजिबात रिप्लाय देणार नाही. कशाला उगीचच रिप्लाय देऊ, काहीच गरज नाही रिप्लाय देण्याची. आणि आता तर मला त्यांना घाबरण्याची पण गरज नाही, कारण मी त्यांची पिये नाही, आता त्यांच्याकडे काम थोडीच करते. असं म्हणून ती आता मला झोप येते, गुड नाईट, असं बोलून ती झोपायला चाललेली असते. अर्णव सारखा सारखा त्याचा फोन बघत असतो आणि म्हणतो की एवढा मेसेज केला आहे या मिस इंदोरला, परंतु रिप्लाय देण्याची जराही कर्टसी नाही आहे हिच्यामध्ये. खरंच मी हिला जे काही बोलतो ते चुकीचं बोलत नाही आहे, अजिबात जबाबदार नाही आहे ही. आणि जाऊ दे, मी कशाला उगीचच तिची वाट बघू आणि कशाला उगीचच तिच्या मेसेजेसची वाट बघू. म्हणून आता अर्णव सारखा सारखा फोन तर बघत असतो आणि मेसेजची वाट पण बघत असतो, परंतु तिचा मेसेज अजिबात येत नसतो. अर्णव म्हणतो की जाऊ दे, मी तरी कशाला सारखा सारखा फोन बघत बसलो आहे. या मिस इंदोरला मी एवढा मेसेज केला पण त्याचे रिप्लाय देण्याची काहीच गरज वाटली नाही. ठीक आहे, जाऊ देत, आता मी पण नाही वाट बघणार. एवढा मेसेज करूनही हिला नाही कळलं, असं तो आता म्हणून चिडत असतो. आणि मिस इंदोर आहेच इररेस्पॉन्सिबल, असं म्हणून तो आता वैतागत असतो. नंतर मामा आणि अंजली बाहेर बसलेली असतात. तेव्हा मामा म्हणतो की अंजली, मला सांग की काय झालं, तू ईश्वरीशी बोललीस ना, तिच्या बोलण्यातून तुला काही जाणवलं का, म्हणजे अर्णवविषयी फिलिंग वगैरे? तेव्हा ती म्हणते की नाही ना, कसलं काय, म्हणजे तिच्याशी बोलले मी त्या विषयावर. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की म्हणजे तू तिला डायरेक्ट प्रश्न विचारलास की काय, डायरेक्ट विचारलंस का की अर्णव आवडतो का वगैरे? तेव्हा ती म्हणते की नाही, तिला मी असं डायरेक्ट नाही तर फिरून तिच्या कलानेच घेऊन विचारलं, परंतु सरळ काही कन्क्लुजन निघेल असं तर काही ती बोलली नाही आणि तिच्या बोलण्यातही ते जाणवलं नाही. म्हणजे तिला इन शॉर्ट काय वाटतंय या बाबतीत काहीच कळलेलं नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की असं कसं कळेल, तशी ईश्वरी ही स्ट्रेट फॉरवर्ड मुलगी आहे, तिच्या बोलण्यातनं समजलं पाहिजे होतं की नक्की काय मनामध्ये, परंतु असं कसं झालं हे सगळं काही कळत नाही आहे. मग आता ते दोघंही गप्प बसलेले असतात. त्यावर परत मामा म्हणतो की मला सांग की कदाचित असंही असेल ना की ईश्वरीच्या मनात अर्णवविषयी प्रेम असेल, परंतु ती तुझ्यासमोर बोलायला घाबरत असेल किंवा तुला सांगायला लाजत असेल, असं काहीतरी आहे, तू मोठी बहीण आहेस म्हणून असं काहीतरी असेल तर? असंही असू शकतं कदाचित तिच्या मनामध्ये की तुला काय वाटेल म्हणून ती तुझ्यासमोर काही क्लिअर कट बोलली नसेल. तेव्हा ती म्हणते की नाही रे मामा, मला असं तरी वाटत नाही, कारण ईश्वरी ही माझ्याशी अगदी व्यवस्थित मोकळेपणाने बोलत होती आणि जरी ही प्रेम आहे आणि ते तिने लपवण्याचा प्रयत्न केला तर ते तिच्या बोलण्यातनं नसेल कळत, पण तिच्या नजरेतनं तर भावनातनं तर समजायला हवं होतं ना. म्हणजे जर प्रेम असतं तर ते असं डोळ्याने तरी लपत नसतं, मग ते कसं काय तिने लपवलं? मला तरी असं वाटत नाही आहे की ईश्वरीचं आपल्या चिंटूवर प्रेम आहे वगैरे.
हां, म्हणजे प्रेम सोडून बाकीचं सगळं आहे. आदर आहे, भीती आहे, शिवाय भांडणंही आहे त्या दोघांमध्ये. दोघंही वादही घालतात. मग पुढे काय करायचं काहीच कळत नाही. त्यावर मामा म्हणतो, "म्हणजे आता आईने जो काही हट्ट धरलाय, तो पूर्ण करायचा आहे असंच वाटतंय का तुला?" तेव्हा ती म्हणते की "नाही, नाही मामा, अजून तरी मी होपफुली आहे. अजून तरी मी आशा सोडलेली नाही आहे. बघूया काय होतं." मग ती म्हणते की "तुझे इंदोरचे तिकीट्स निघालेत का फ्लाईट्सचे?" तो म्हणतो की "हो, बुकिंग केलेली आहे. उद्या निघतो आणि गणपतीच्या मंदिरात अभिषेक करतो. मग पुढे बघूया काय करायचं ते." या सगळ्या प्रकरणाचा ना हा निकाल आहे ना तो लावूनच राहायचा. काही झालं तरीही आता या बाबतीत आपण जे काही ठरवलंय ते पूर्ण करायचंच आहे. आणि तू नको काळजी करूस अंजली, होईल सगळं व्यवस्थित. आणि तिकीटचंही बुकिंग झालेलं आहे. उद्या मी निघतो आणि नंतर मग हा जो काही विषय आहे तो आपण व्यवस्थितपणे पार पाडूया. तोपर्यंत तू अशीच होपफुली राहा असं मामा तिला बोलत असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सुषमा येते आणि म्हणते की "चला अगं मुलींनो, गरमागरम नाश्ता आणलाय, चला करून घ्या, चहाही आणला आहे." नम्रता काहीतरी साड्यांचं म्हणजेच लिस्ट करत असते. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी येते आणि म्हणते की "आई, अगं दे दे दे, मला पटकनी चहा दे, मला निघायचं आहे." मग नम्रता म्हणते की "अगं असं काय करतोयस? आम्ही आता निघणारच आहोत ना, मी आणि आत्या. मग तुला रिक्षाने आम्ही सोडतो कुठे जायचं असेल ते." तेव्हा ती म्हणते की "नाही गं ताई, मला तुमच्यासाठी थांबता येणार नाही, कारण तुम्हाला अजून निघायला तासभर तरी आहे आणि मला आता पटकन निघायचं आहे. लवकरात लवकर सगळीकडे चौकशी केली पाहिजे. काय ना, असं घरात बसून बसून नोकरीविषयी काहीच माहीत पडत नाही आहे. जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत काही कळणार नाही. आणि तसंही आमच्या ऑफिसच्या आजूबाजूला माझ्या खूप ओळखी झाल्या आहेत सात्विक फॅशनमुळे. मग तिथे जाऊन बघते ना मी." तेव्हा तर नम्रता म्हणायला लागते की "तू असं आजूबाजूला नोकरी करण्यापेक्षा एक काम का नाही करत, तू नोकरी सात्विक फॅशनमध्येच कर ना." त्यावेळेला आता लगेच ती हा ऑप्शन दिल्यानंतर सुषमा म्हणते की "अगं हो, नमू बरोबर बोलतीये. म्हणजे तू अशी आजूबाजूला इकडे तिकडे नोकरी करण्यापेक्षा सात्विक फॅशनमध्येच कर ना नोकरी, आणि अर्णव तुला कामावरही परत घेऊन ठेवेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे." तेव्हा मग तिला सगळ्या गोष्टी आठवतात की कशाप्रकारे तिचा इन्सल्ट करून लावण्याने तिला बाहेर काढलेलं असतं. 60,000 रुपयांचं इन्सेंटिव्ह देऊन तिला काढून टाकलेलं असतं आणि तिच्या स्वाभिमानावर प्रश्न उठवलेला असतो. शिवाय अर्णवही म्हणालेला असतो की "आत्ता तर तू इथून निघून गेलीस हे माझ्यासाठी खूप चांगलं होईल. तुझ्या आवाजाचा या डेसिबल लेवलचा मला त्रास होणार नाही." तेव्हा ती म्हणते की "सर, मला पण काही हौस नाही येते थांबण्याची." अर्णव म्हणतो की "मग निघ ना, कशाला इथे थांबली आहेस, गेट आऊट," असं म्हणून तो तिला ओरडलेला असतो. आता या सगळ्या गोष्टी अर्णव आणि लावण्याचं बोलणं तिला आठवतं. शिवाय वल्लरी म्हणालेली असते की सतत अर्णवला घरी बोलवून घेणं किंवा कोणतं ना कोणतं कारण काढून ऑफिसमध्ये जाणं हे पहिल्याच्या पहिल्यात थांबव सगळं, असं ती तिला ओरडलेली असते. मग ईश्वरीला सगळ्या गोष्टी आठवतात. आई आणि नमू म्हणते की "काय गं, काय झालं? कुठे हरवलीस तू? काय झालं आहे?" तेव्हा मग आता लगेच सुषमा म्हणते की "हो, मलाही बरोबर वाटतंय. ईश्वरी, नमू जे काही बोलते ना ते अगदी योग्य आहे. तू जा, सात्विक फॅशनमध्येच जा. अर्णव तुला परत कामावर ठेवून घेईल बघ. लोनचं सगळं व्यवस्थित होऊन जाईल." तेव्हा ती म्हणते की "नाही आई, आता काही झालं ना तरी मला तिकडे जाता येणार नाही." ईश्वरी मनातच विचार करते की नाही, काही झालं तरीही सात्विक फॅशनमध्ये मी काम करणार नाही, कारण हा सगळा तिच्या स्वाभिमानाचाच प्रश्न असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी ही ऑफिसमध्ये आलेली असताना लावण्या तिच्याकडे चिडत बघत असते आणि म्हणते की "काय ना ईश्वरी देसाई, त्या दिवशी तुझा इतका अपमान केला तरीही तू आज परत ऑफिसमध्ये पाऊल ठेवलं, आणि ARच्या मागे पुढे गोल 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 फिरणं ना तू थांबवून ठेव. आणि त्या सगळ्या गोष्टी आता तू अजिबात करू नकोस. त्याच्या मागे पुढे अजिबात करायचं नाही आणि त्याच्यासमोरही यायचं नाही." ईश्वरी म्हणते की "काय ना, आता मी अर्णव सरांना भेटल्याशिवाय जाणारच नाही." असं म्हटल्यावर इथे आता ती घाबरते आणि बघतच राहते की नेमकं ईश्वरीचं काय चालू आहे. तेवढ्यातच आता ईश्वरी ही अर्णवच्या केबिनमध्ये आलेली असते आणि आल्याबरोबर ती आवाज देते की "मे आय कम इन सर?" तेव्हा अर्णव आता तिच्याकडे बघून अगदी आश्चर्यचकित होतो, कारण ईश्वरी आली याचा त्याला जबरदस्त आता धक्का बसलेला असतो आणि त्याला मनातून असंच वाटत असतं की ही ईश्वरी नाही तर ईश्वरीचं हे काहीतरी आलेलं म्हणजेच भास आहे, असं त्याला वाटत असतं आणि म्हणून तो तिच्याकडे आश्चर्याने बघत असतो. तर ईश्वरी "येऊ का आज सर?" असं म्हणून आतमध्ये येते आणि तिलाही कळत नसतं की नेमकं हे सगळं काय सुरू आहे. ईश्वरी त्याच्याकडे अगदी आश्चर्याने बघत राहते की अर्णव सर असे का बघतायत. आता नेमकं ईश्वरीला समजेल का की अर्णवला माझे भास होत आहेत. मग त्यानंतर नेमकं पुढे काय घडेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.